महत्त्वाची बातमी, अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड मधील गणेश मंडळांना भेटी देण्यासाठीचा नियोजित दौरा अचानक रद्द झालाय। 2 तास यंत्रणा वेठीला धरल्या गेल्या। दादांच्या स्वागतासाठी उत्सुक असलेल्या मंडळातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा देखील हिरमोड झाला। अजित पवार मुंबईकडे रवाना झाल्याची शहर अध्यक्ष योगेश बहल यांनी माहिती दिली आहे। पण अजितदादा येणार यामुळे मंडळातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये देखील उत्साह होता आणि हा दौरा नियोजित असल्यामुळे अनेक जण दादांच्या भेटीसाठी तिथे आलेले होते। 2 तास यंत्रणा तिथे उभ्या होत्या। उपमुख्यमंत्री अजितदादा येणार यासाठी सगळं नियोजन तिथे लावण्यात आलं, पण ते मुंबईकडे रवाना झाले अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिलेली आहे। पिंपरी चिंचवड मधील गणेश मंडळांना उपमुख्यमंत्री अजितदादा हे भेट देणार होते, पण अचानक ते मुंबईकडे निघून गेल्याने पदाधिकारी आणि मंडळातील सगळेच कार्यकर्ते यांचा हिरमोड झालाय। या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडून। गोविंद, नियोजित दौरा असताना अचानक तो रद्द काय झाला, का माहिती? प्रियंका, खरं तर मागील अनेक वर्षांपासून अजितदादा दरवर्षी पिंपरी चिंचवड हा त्यांचा बालेकिल्ला आहे आणि तिथे त्यांचे अनेक समर्थक आहेत। त्यांच्या गणेश मंडळाच्या जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या भेटीसाठी येत असतात। त्याच पद्धतीने हा आजचा नियोजित दौरा होता। 40 मंडळांना ते भेट देणार होते आणि त्यामुळे जय्यत तयारी त्यांच्या स्वागतासाठी मंडळाने केली होती। 2 तासाहून अधिक पोलीस यंत्रणा देखील त्यांच्या एकंदरीत सुरक्षेसाठी तैनात होती आणि शेकडो नागरिक देखील तैनात होते। मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती योगेश बहल यांच्याकडून माध्यमकर्मींना देण्यात आली। खरं तर IPS अधिकारी, ज्या महिला IPS अधिकारी आहेत अंजना कृष्ण, त्यांच्या वादाची एकंदरीत जी काय झालर आहे ते दौरा रद्द मागेसाठी आहे का अशी देखील चर्चा आता इकडे रंगलेली आहे। मात्र जी माहिती देण्यात आली की मुंबईमध्ये न्यायाधीशांच्या संदर्भातील एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी अजितदादांना जावं लागते। मात्र एकूणच हिरमोड झालेला आहे। दादा या आधी असा दौरा कधीही त्यांनी रद्द केलेला नाही आणि ज्या पद्धतीने तयारी केली गेली होती पदाधिकाऱ्यांकडनं एक उत्साह होता। मात्र या सगळ्यावरच आता आनंदावर विरजण आल्याचं दिसतंय। एकंदरीत या संदर्भामध्ये आता अजितदादा स्वतः काही मुंबईमध्ये आल्यानंतर स्पष्टीकरण देत आहे का हे बघावं लागेल। मात्र सकाळी 12:30 ते रात्री 10 वाजेपर्यंतचा आजचा त्यांचा जो नियोजित दौरा होता तो रद्द झाल्याची माहिती आता आपल्याला देण्यात आलेली आहे। धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।